आपल्या सोलापुरातून एक धक्कादायक बातमी आहे। सुनील नगर एमआयडीसीचा हा भाग आहे। या ठिकाणी अनेक कष्टकरी लोक राहत असतात। विशेष करून आजचं कारण सांगायचं म्हणजे धक्कादायक बातमी आहे। दोन युवकाचा विद्युताने अर्थात शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यासमोर त्यांची अंत्ययात्रा देखील आणलेला आहे। तुम्ही पाहू शकता यांना न्याय भेटण्यासाठी अनेक या ठिकाणी नातेवाईक आहेत आणि त्यांचे मित्र जे आहेत ते तुम्ही पाहू शकता। असंख्य गर्दी या एमआयडीसी पोलीस ठाण्यासमोर आलेले आहेत आणि आपल्यासोबत काही नागरिक आहेत। आपण हे प्रकरण काय आहे ते नेमकं तमाम सोलापूरकरांना दाखवण्याचा प्रयत्न करूयात, कारण एमआयडीसी म्हटलं तर कष्टकऱ्यांचं एक भाग। काय सांगाल, कसा हा प्रकरण, काय सांगाल? हा एक सुनीलनगरमध्ये बडोदा बँकपाशी कोविलचं घर आहे। मग त्या बँकेच्या पाशी डिजिटल बोर्ड लावण्यासाठी म्हणून मला बोलवलं ते म्हणते ते बोर्ड लावत असताना हाय व्होल्टेजचं जे वायर आहेत ते वायरचा धक्का लागल्यानं दोघांचा मृत्यू झालेला म्हणून असं झालं। आणि ॲक्च्युली त्या स्पॉटवर मी होतो तिथं, म्हणजे जेव्हा करंट लागलेलं आहे लागल्यानंतर एक दोन ते 5-10 मिनिटांनी मी तिथं चालू होतो माझ्या घराकडं। तर म्हटलं काय झालं, गर्दी जमलेलं आहे मग त्यांनी म्हटलं असं नंतर लागलेलं आहे। एकटं खलास झाला पण घेऊन गेलं म्हटलं दवाखान्याला। दुसरं जे गंगाधर ताटी म्हणून जे होता मग त्याला खाली चादरमध्ये घेऊन रिक्षामध्ये खाली आणायला होते। ते म्हटलं काय झालं बघितलं तर हे बापरे म्हणजे आपल्या इथलं नागरिक बाजूचं म्हणून मी ताबडतोब चादर वगैरे खोललं त्याचं। मग मी त्याला जमिनीवरून CPS दिलं त्यांच्या, हे छातीवर दाबलं जातात की माणसाने जेव्हा काय झालं, करंट झाला किंवा अटॅक झाला तर 2-4 मिनिटांनी तुम्ही CPR दिला तर मला रिटर्न मी 4-5 वेळा प्रयत्न केला, पण त्या प्रयत्नाला यश येऊन तरी जाग झालं, मतलब श्वास खेळून आलं तिथं। मग श्वास खेळल्यावर मी त्याला मला ताबडतोब त्याला बाजूला म्हणला जवळचं जे हॉस्पिटल आशीर्वाद हॉस्पिटल आहे किंवा मानी आहे ते कुठल्या जवळच्याला घेऊन जावा। मग त्याने मला शिवला घेऊन आलं तर अर्धा तासचा रस्ता लागतो, त्याच्यामध्ये सांगता येत नाही आहे। पण बघा म्हटलं ते जेव्हा त्याला घेऊन गेले त्याला त्यानंतर पुढचं तर काय माहिती नाही, पण आता आपल्या सोलापूरमध्ये जे चालू आहे वाचवण्यासाठी तुम्ही शर्तीचे प्रयत्न केले तर ते यश पण आलं होतं। पण नंतर ना कसं ते CPR दिलं की त्याला ऑक्सिजन कंपल्सरी 1 ते 2 मिनिटात ऑक्सिजन पाहिजेच त्याला। ऑक्सिजन नसेल तर ते काही कामाचं होणार नाही। मुलांचे काय नाव वगैरे सांगू शकता? जे चंद्रकांत दोंतुल आणि त्याला मी CPR दिलं होतं, ते गंगाधर ताटीला मी CPR दिलं होतं। आता इथं काय आपण तुम्ही अंत्ययात्रा आणतात, काय कारण काय? म्हणजे कारण कसं माहिती का, आपल्या सोलापूरमध्ये दररोज प्रयत्न घडतं, म्हणजे पाणी भरण्यासाठी महानगरपालिकेचं असू दे 7-8 दिवसांनी पाणी येतं। करंट लागण्याच्या हिशोबाने म्हणा कित्येक जणचं बळी चाललेले आहेत। मग शासन काय जर करणार आहे, महानगरपालिका प्रत्येकाचं सहकार्य करते आणि प्रत्येकाच्या घराच्या वरती तारे आहेत। जेव्हा सांगायला गेले की तारे आहेत तर MSCला काहीतरी काही आमच्याकडे संबंध घेत नाही म्हणते, मग ते काय घटना झाल्यावरच जाग होणार का? तोपर्यंत सोलापूर जाग होणार नाही का? सर्वकडे अंडरग्राउंड म्हणून खालचे वायरिंग जोर आहेत। आता पण तुम्ही एमआयडीसी जे शिकलेले लोक आहेत, सुशिक्षित लोक आहेत, गावात तुम्ही जेव्हा तुम्हाला कुणाच्या घरापर्यंत तार दिसत नाहीये आणि आपलं कामगार वर्ग आहे, सुनील नगर एमआयडीसी नगर नीलमनगरचे भाग आहे ना, गरीब कामगार आहेत, त्यांचा आवाज फक्त घरापर्यंत बाहेर गेले तो कोणाच चालू होते। प्रत्येक तुम्ही जाऊन सर्वे करा, प्रत्येकाच्या घरासमोर तार आहेत, 5-5 फुटं तार आहेत। सणासुदी आला की धुना धुते वरती कपड्यावर वाळवते, ते तार लागले कित्येक तुमची बळी पडेल। मग शासन याच्यावर काय निर्णय घेणार, काय करणार शासन यासाठी? 8 दिवसापूर्वीच एका दुर्दैवी एका लहान मुलीचे देखील बळी गेलेला आहे, कारण पाणी ज्या वेळेस आलं आणि एमआयडीसीलाच झालेलं आहे आपण प्रकरण, आणि सारखे होतच असतो 8 दिवसात एकदा हा प्रकरण। आणि अजून काही नागरिक आहे पण आणि हे प्रकरणाचं थांबवण्यासाठी कोणी नाही का सर, असं थांबवण्यासाठी एवढं सरकार बसवले कशासाठी बसवलंय सर? आपल्या या मध्यचे आमदार यांना कानावर घातलात आणि आमदार सर्व कुठले बी येऊ द्या सर, आम्ही बोलायला आम्ही खंबीर आहो। इथपर्यंत आम्ही तिथनं इथपर्यंत आम्ही इथपर्यंत आणण्याचे काय होतं, आता डिपार्टमेंटनी इथपर्यंत आणा म्हणली ती, तरी इथपर्यंत आणल्यापर्यंत आणल्यानंतर आता 2 तास होत आलाय। एक मिनिट आता 2 तास होत आले, 2 तास ते 1 तास होत आलाय। आता काय करायचं पूर्ण, आणि ते लेकरांचं कसं भविष्यात पुढे? सोलापूरच्या प्रशासन आता आम्ही रोडवर झोपी गेलेला आहे का, असा हा प्रश्न या सोलापूरकरांनी विचारत आहेत। खरंच झोपी गेलेलं आहे का आपलं सोलापूर प्रशासन? कारण एक तुम्ही अंत्ययात्रा पाहू शकता, या अंत्ययात्रेला जरी न्याय मिळत नसेल तर जो जिवंत असणाऱ्या माणसाला काय न्याय भेटणार, हेच खरं आहे। काय सांगाल? मला बोलायचं आहे, 15 वर्षापासून मी धडपडतो। या ठिकाणी वायरा जेवढं खाली आहेत ते जर आहेत दुर्घटना होते, आणि माझी घरची जे लाईन आहे त्या पोलला हाऊसपेस नाहीये, घरासमोर पोल आहे। आता पुढची दिशा काय असणार? नाही, हाऊसपेस साठी मी धडपडतोय, हाऊसपेस मला पाहिजे। घरासमोर पोल आहे,
स्ट्रीट लाईट आहे हाऊससाठी मी धडपडतोय. सर आमचं म्हणणं एक शिवाय आम्ही इथनं आणणार नाही. मार्ग आमचा एकच. आता सर्वांचा एकच निर्धार आहे की जेणेकरून न्याय भेटलंच पाहिजे. न्याय भेटल्याशिवाय तोपर्यंत अंत्ययात्रा निघणार नाही असा या सोलापूरकरांचा आक्रोश आहे. प्रतिनिधी योगीनाथ स्वामी, जनता चॅनल, सोलापूर. जुना पुणे नाका, वसंत विहार, सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक 3T MRI टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त SS बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. या मशीनद्वारे मेंदू, मज्जारज्जू, संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत MRI मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत. स्कॅन टायमिंग, MRI मशीनचा कमी आवाज, मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर. रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन 70 सेंटीमीटर एवढे ओपनिंगची सोय. अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय. याशिवाय बलदबा फर्टिलिटी पॉइंट टेस्टेटिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षापासून IVF अर्थात वेंधत्वावर समुपदेशन, वेंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय. यासह वैद्यकीय उपचारासाठी SS बलदबा 24 तास सेवेत. न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदबा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर संपत बलदबा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदबा. पत्ता SS बलदबा हॉस्पिटल, वसंत विहार, जुना पुणे नाका, साई सुपर मार्केट जवळ, सोलापूर. मोबाईल क्रमांक 89 75 54 31 67, 86 69 73 21 82, 90 67 77 00 15.